मा एसटीने पंढरपूरला जाणाऱ्याची वाट पाहत तो कोणाची वाट पाहतो? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, हातात झेंडा. जो पायी चालत जातो, जे शरणांगती मार्गाने जातात त्याची तो वाट पाहतो. मग भरताने विचार केला, माझा दादा जर पायी गेलाय, माझा दादा जर पायी गेला, मग घोडे आहेत, रथ आहे, डोली आहे, पण भरतजी म्हणतात माझा दादा जर पायी गेला असेल तर हा भरत सुद्धा पायी चालणार, भरत सुद्धा पायी जाणार. ऐका, भरतजी संकल्प करतात पायी जाण्याचा, पण भरतजी संकल्प जाहीर करतात. माझा दादा जर पायी गेला असेल तर हा भरत सुद्धा पायी चालणार. संकल्प जाहीर झाला आणि बातमी कळाली माता कौशल्येला, माझा भरत डोलीत बसणार नाही, म्हणत रथात बसणार नाही, माझा भरत पायी चालणार. लगेच कौशल्या माता भरताच्या जवळ आली, भरत तू पायी चालायचं नाही. माझा दादा कसा पायी गेला मा? अरे तो वनवासी आहे, तू वनवासी नाही, तो वनवासी आहे, तुला पायी चालणं शोभत नाही, तू पायी चालायचं नाही. नाही मा, माझा दादा जर पायी गेला असेल तर मी सुद्धा पायी चालणार. ऐका, भरतजीनं संकल्प केला पायी चालण्याचा, पण भरतजीनं संकल्प जाहीर केला. एखादा साधक जर साधना करत असेल तर त्या साधकानं आपली साधना जाहीर करायची नाही. जाहीर ज्या वेळेला साधना होते त्या साधनेमध्ये संकट आल्याशिवाय राहत नाही. जाहीर ज्या वेळेला साधना होते त्या साधनेमध्ये संकट येतं. एकादशीच्या दिवशी तुम्ही घरातल्या लोकांना सांगत असाल आज एकादश आहे, मी मौन धरणार आहे, मी आज बोलणार नाही. नेमकं त्याच दिवशी आपल्याच घरातले लोक आपलं मौन तोडवल्याशिवाय राहत नाही. साधना करायची, पण साधना कधी जाहीर करायची नाही. जर साधना जाहीर करू तर साधनेमध्ये संकट येतं. ऐका, साधना मोडण्याचा हा एक संकेत आहे. साधना मोडण्याचा अजून एक संकेत आहे. एखादा साधक जर साधना करत असेल, लक्ष देऊ नाही का, एखादा साधक जर साधना करत असेल तर त्या साधकाने श्रेष्ठ व्यक्तीकडे पाहून आपली साधना मोडायची नाही. श्रेष्ठ होतय, असं होतय, जे श्रेष्ठ आहेत त्याच्याकडे पाहून शेगावचे गजानन महाराज जर चिली मोडीत असतील तर आपल्याला भिड्या ओढायला काय हरकत आहे? आपला तो अधिकार नाही. ते श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ व्यक्तीकडे पाहून आपण आपली साधना मोडायची नाही. होतय, असं होतय. काय झालं बघा, एक अतिशय गरीब महिला होती, झोपडीमध्ये राहत होती. मी कशासाठी सांगतो? श्रेष्ठ व्यक्तीकडे पाहून आपली साधना श्रेष्ठ व्यक्ती मोडू शकतात, आपण मोडायची आपला अधिकार. एक अतिशय गरीब महिला होती, 5 वर्षाचं बाळ होतं तिला. ते बाळ पोटात असताना तिचं कुंकू पुसलं होतं. ते बाळ पोटात असताना तिचं सौभाग्य तिला कायमचं सोडून गेलं होतं. 5 वर्षाचा झाला होता तो मुलगा. आता अतिशय गरीब होती, दुसऱ्याच्या शेतात काम करायची, दुसऱ्याच्या घरी धुणं भांड करायची आणि झोपडीमध्ये राहून आपला उदरनिर्वाह करायची. 5 वर्षाचा मुलगा झाला आणि त्या मुलाचा वाढदिवस जवळ आला. ऐका, लोक किती आनंदाने आपापल्या लेकरांचा वाढदिवस करतात. त्या आईने विचार केला, मी सुद्धा माझ्या मुलाचा या वर्षी आपल्याला वाढदिवस, त्या आईनं ठरवलं बस या वर्षी लोक किती आनंदाने करतात, आपणही आपल्या मुलाचा वाढदिवस करायचा. वाढदिवस जवळ येत होता, गरिबी होती, केक आणण्यासाठी पैसे नाही, बस फुगे आणण्यासाठी काय काय असते ते आणण्यासाठी पैसे नाही. मग दुसऱ्याच्या शेतात गेली ती माऊली, अर्ध्या पोटी उपवासी राहिली. पण वाढदिवस करायचा कसा? गरिबी आहे, लक्षात आलं तिच्या. बस आपल्या गावातल्या मंदिराच्या वट्यावर एक बाबा बसलेले असतात, साधू बसलेले असतात आणि त्यांना जिलेबी फार आवडते. ऐका लक्षातून, त्यांना जिलेबी फार आवडते. आणि मग माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या साधूने, त्या बाबांनी जर जिलेबी खाल्ली तर याच्यासारखा अजून पुन्हा कोणता वाढदिवस चांगला करायचा? बस साधूला माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी
जिलेबी खाऊ घालणार असं त्या माऊलीनं ठरवलं. दुसऱ्याच्या शेतात गेली, अर्ध्या पोटी उपवासी राहिली. आणि ज्या दिवशी त्या मुलाचा वाढदिवस आहे, सकाळी सकाळी अर्धा किलो जिलेबी घेतली आणि त्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलाचं बोट पकडलं. कुठे राहतेत बाबा? मंदिराच्या वट्ट्यावर नेहमीच बसले असतात, तिथेच असतील. निघाली मंदिराकडे. 5 वर्षाचं लेकरू बोटाला धरलेलं आहे, एका हातात जिलेबीचा पुडा आहे आणि ती माऊली त्या साधूच्या समोर येऊन उभं राहिली. विचारलं साधूनं, माय कोणीकडे येणं केलं? बाबा तुमच्याकडेच आले, तुमच्याकडेच आले. कस काय बाई? बाबा हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे बाबा. अतिशय गरीब आहोत बाबा आम्ही, याचा वाढदिवस आहे बाबा. बाबा याला आशीर्वाद द्या बाबा. बाबा हा 5 वर्षाचा झालाय बाबा. अतिशय गरीब आहोत बाबा आम्ही. बाबा बाबा हा पोटात असतानाच माझं सौभाग्य कायमच निघून गेले, कायमच निघून गेले बाबा माझं सौभाग्य. आज याचा वाढदिवस आहे बाबा. बाबा आज याला आशीर्वाद द्या बाबा. बाबा बाबा तुम्हाला जिलेबी फार आवडते ना बाबा? मग माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला मी जिलेबी आणलेली आहे बाबा. असं म्हणता म्हणता त्या माऊलीनं जिलेबीचा हात पुढे केला. पण ऐका, त्या साधूनं सांगितलं, बाई काय केलं तुम्ही आज हे? आज तुझी जिलेबी मला खाता येणार नाही. आज माझा उपवास आहे, आज एकादश आहे. महाराज त्या आईने रडायला सुरुवात केली. बाबा माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही जिलेबी खाणार नाही म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा होणार नाही. इतक्या दिवस स्वप्न पाहिलं होतं माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला जिलेबी खाऊ घालणार, पण आज तुम्ही जिलेबी खाणार नाही म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा होणार नाही. महाराज आई रडायला लागली. आई का रडते? 5 वर्षाचा मुलगा पाहतो, मुलगाही रडतो. आई रडते, मुलगाही रडतो. आई रडते, मुलगा. हे चित्र ते बाबा स्वतःच्या डोळ्याने पाहतात. बाबाचे सुद्धा नेत्र पाणवतात. घाईने बाबा त्या माऊलीच्या हातातला जिलेबीचा पुडा घेतात. घाईने त्याचा दोरा सोडतात. एक जिलेबीची काडी घेतात, स्वतःच्या तोंडात टाकतात. बाई पाहते, ती माऊली पाहते. बाबा बाबा काय करताय बाबा? आज एकादश आहे बाबा, आज तुमचा उपवास आहे बाबा. जिलेबी खाताय बाबा तुम्ही, तुमचा उपवास तुटेल ना बाबा. त्या बाबानं सांगितलं, अरे मार घडी त्या उपवासाला. माझा उपवास तुटला तरी चालेल, पण तुझं तुटलेलं अंतःकरण मला पावत नाही. हे बाबा करू शकतात, आपण नाही करू शकत. तर कशी तू महाराज? आपण नाही, आपला तेवढा अधिकार नाही. तर एकादश आहे, पण खूप छान खिचडी भजे केलेले आहे सरपंचाच्या घरी. आणि सरपंचानं आग्रही केलेला आहे, हाताला धरून घरी नेलेला आहे. इतकी सुंदर खिचडी बनवली, इतके सुंदर भजे बनवले. 2 किलोमीटर भज्याचा वास जाऊ लागला. इतके सुंदर. आग्रह सुद्धा आहे, प्रेम सुद्धा आहे, खाऊ घालण्याची इच्छा पण आहे. पण एकादश आहे, खायची का महाराज आपण? आपला अधिकार नाही. श्रेष्ठ व्यक्तीकडे पाहून आपण आपली साधना मोडायची नाही. साधना मोडण्याचा दुसरा संकेत. साधना मोडण्याचा पहिला संकेत साधना जाहीर करायची नाही. दुसरा संकेत श्रेष्ठ व्यक्तीकडे पाहून साधना मोडायचं नाही. साधना मोडण्याचा तिसरा संकेत ऐका लक्ष देऊन. लोक हसतात, लोक आपल्याला नाव ठेवतात म्हणून साधक एखादा साधना करत असते तर लोकांकडे लक्ष न देता त्यांना आपली साधना करायची. लोक असतात म्हणून आपल्या साधनेत बाधा आणायची नाही. लोकांकडे तुका म्हणे हसे जन नये कान तये ठाई, तिकडे लक्ष द्यायचं नाही, तिकडे आपले कान जाऊ द्यायचे. साधना मोडण्याचा तिसरा संकेत लोक असतात म्हणून साधना थांबवायची नाही. बस श्रेष्ठ व्यक्तीकडे पाहून साधना थांबवायची नाही. महत्वाचा मुद्दा, साधना करत असताना आपण आपली साधना जाहीर करायची नाही. भरतजी करतात पण जाहीर करतात संकल्प. बस माझा दादा जर पायी गेला असेल, मुद्द्यावर या लक्ष देऊ नाही का? माझा दादा जर पायी गेला असेल मनात, हा भरत सुद्धा पायी चालणार. कौशल्या माता जवळ येते, भरत तू पायी चालायचं नाही, तुला पायी चालणं शोभत नाही.
तुला डोलीत बसावं लागेल भरत, आणि तू जर डोलीत नाही बसला तर ही राम जननी कौशल्य सुद्धा पायी चालेल. भरताला वाटलं बस मी जर पायी चालण्याचा हट्ट धरू तर माझ्या कौशल्या माई सुद्धा पायी चालणार. नाविलाज असतो, डोलीत बसावं लागतं भरताला. बसतात, शत्रुघ्नही बसतात, सुमंत प्रधान त्याच डोलीमध्ये आहे आणि सगळा समाज निघालेला आहे. कुठे? रामप्रभूच्या भेटीसाठी चित्रकूट पर्वताच्या दिशेने. महाराज शृंगवेर पर्यंत सगळा समाज आला. लक्ष देऊ नाही का? ज्या वेळेला शृंगवेर पर्यंत सगळा समाज आला ती भिल्लांची नगरी होती. त्याईनं पाहिलं, त्या भिल्लांनी पाहिलं, अरे अरे कैकईचा भरत सगळी अयोध्येची सेना घेऊन जंगलाच्या दिशेने निघालाय. काय कारण आहे? शेवटी कैकईचं पोरग आहे, आडवा त्याला. एक म्हातारा होता, तो म्हटला अरे मला शिंक आली, हा भरत कैकईचा आहे. शेवटी कैकईचं दूध पिलेला आहे. हा नेमकं रामाच्या पाया पडायला चालला का रामाला मारायला चालला, याची परीक्षा घ्या, परीक्षा. गोळचे त्या ठिकाणी उभे. परीक्षा कशा पद्धतीची आहे? 3 प्रकारची भेट सज्ज केलेली आहे. मासे, कंदमुळे आणि पशुपक्षी. लक्ष देऊ नाही का? मासे, पशुपक्षी आणि कंदमुळे सगळ्या त्या भिल्लांनी लक्षात घेतलं. बस भरतानं जर माशाची भेट स्वीकारली तर समजायचा हा रजगुण्य आहे, हा रामाला मारायला चालला. पशुपक्ष्याची भेट जर स्वीकारली तर समजायचा हा तमगुणी आहे, आणि जर कंदमुळाची भेट स्वीकारली तर समजायचा हा बरं सत्वगुणी आहे, रामाच्या पाया पडाय. 3 प्रकारची भेट सज्ज केली. समोरून भरतजी येत होते, सगळा समाज येत होता. भरतजी रथात बसलेले होते. लांबूनच त्याच रथातल्या सुमंताने या गोवकाला पाहिलं, कारण गोवकाची सुमंताची अगोदर भेट झाली होती. गोवकाला पाहिलं आणि बघितल्या बरोबर भरताच्या कानात सांगितलं, भरत, ओ भरत, तो जो समोर आहे लंगोटीवाला, लुंगीवाला, तो रामप्रभूचा मित्र आहे. एवढा शब्द ऐकला भरतानं. रथातून उडी घातली, धावतच निघाले भरत आणि त्या गोवकाचे चरण धरले. असं काय करता भरतजी? तुम्ही अयोध्येचे राजकुमार, माझ्या भिल्लाच्या पाया पडता, असं काय करता? विनंती केली, भरतजी भेट आणलेली, या भेटीचा स्वीकार करा. स्पष्ट भाषेत भरतानं सांगितलं, कंदमुळ ठेवा, बाकीचं उचला. सगळ्या भिल्लांच्या लक्षात आला, बरं सत्वगुणी रामप्रभूच्या दर्शनासाठी चालला. आणि मग भेट झाली भरताची आणि त्या गुहकाची. आणि त्या ठिकाणी विचारलं भरतानं, गुहकजी काय भरत, माझा भाऊ, माझा दादा कुठं झोपले होते? राम भैया कुठं झोपले होते? महाराज त्या ठिकाणी शृंगवेरच्या बाजूला नगरीच्या हद्दीत रामप्रभू ज्या ठिकाणी आराम केला होता, मुक्काम केला होता, ती पदचिन्ह तिथंच होती, तशीच होती. दरबारचं आसन तसंच होतं. दाखवलं भरताला, पळतच गेला भरत आणि तिथं नतमस्तक झाला. तिथली माती घेतली, आपल्या कपाळाला लावली. पुन्हा विचारलं, गुहक काय भरत, माझी वहिनी जानकी मा कुठं झोपली होती? तेही आसन दाखवलं. तिथं पळत गेला भरत, तिथली माती घेतली, कपाळाला लावली आणि महत्वाचं विचारलं, गुहक क्या भरतलाल, मेरा लखन कहाँ सोया था? ये सवाल पूछने के बाद गुहक रोने लग गया. क्यों रो रहे गुहक, क्यों रो रहे? आपको पता नहीं भरतलाल? किस बात का? लखन नहीं सोया था. क्यों? प्रतिज्ञा किए लखनलाल ने. क्या प्रतिज्ञा किए लखनलाल ने 14 साल नींद नहीं लेगा. भरतजी म्हणतात, क्या मेरा भैया लखन, भैया के लिए 14 साल हा नींद नहीं लेगा. महाराज तिथून पुढे तर मग लक्ष्मणाला सुद्धा तीव्र भेटीची इच्छा भरताची झालेली आहे. घाई घाईने सगळा समाज अयोध्येच्या गंगेच्या कमी पाण्यातून पहिलं तीराला गेला, पुढे निघाला. दुपारपर्यंत सगळा प्रवास प्रयाग क्षेत्रात जातात.
तीर्थराज प्रयाग क्षेत्र रामप्रभूच्या भेटीची तीव्र इच्छा पाहून प्रयाग क्षेत्र प्रसन्न झालं. लक्ष देऊ नाही का? प्रयाग क्षेत्र प्रसन्न झालं. प्रयाग क्षेत्रानं भरताला विचारलं, बोलो भरत क्या चाहिए? धर्म अर्थ काम मोक्ष क्या चाहिए? काय मागितलं भरतानं? गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात. अर्थ न धर्म न काम रचे गती न उच्च हो निर्वाण. अर्थ न धर्म न काम रचे गती न हो निर्वाण. अर्थ न धर्म न काम रचे गती न उच्च हो निर्वाण. अर्थ न धर्म न काम रचे गती न हो निर्वाण. जन्म जन्म लखी राम पद यही वरदान आज जियावर हो निर्वाण. ऐका मायबाप, तीर्थराज प्रयाग क्षेत्र भरताला प्रसन्न झालं. विनंती केली भरताला, काय पाहिजे भरतजी तुम्हाला? अर्थ पाहिजे का धर्म पाहिजे का काम पाहिजे का मोक्ष पद पाहिजे? काय पाहिजे बोला भरत. स्पष्ट भाषेत भरतानं सांगितलं, अर्थ न धर्म न काम रचे गती न उच्च हो निर्वाण. मग काय पाहिजे? मग काय पाहिजे? भरतजीनं सांगितलं, बस हात जोडले सांगितलं, महाराज जन्म जन्म रती राम पद यही वरदान आज जियावर रामचंद्र की उमापती वारी पवन सुरानो वारी बोले भाई सर्वधर्म की जय. प्रयाग क्षेत्रानं विनंती केली. तीर्थराज प्रयाग क्षेत्र भरताला प्रसन्न. बोलो भरत क्या चाहिए? अर्थ धर्म काम मोक्ष. भरतजी म्हणतात, ज्या अर्थानं अयोध्येचा अनर्थ केलाय त्या अर्थ नाही मला पाहिजे. ज्या कामामुळे माझ्या पित्याला मरत तो काम नाही पाहिजे. अर्थ धर्म, ज्या धर्माचं पालन करण्यासाठी माझ्या दादाला वनात जावं लागलं तो धर्म सुद्धा नाही पाहिजे. मोक्ष, ज्या मोक्षात दादाची सेवा मला घडणार नाही ते मोक्ष सुद्धा नाही पाहिजे. मग काय पाहिजे? जन्म जन्म रती राम पद. जन्म जन्मी मला दादाच्या पायाची सेवा घडावी. सुफल मनोरथ होई तुम्हारा. प्रयाग क्षेत्रानं भरद्वाजीला आशीर्वाद दिला. तिथून पुढे निघाले भरतजी. सगळा अयोध्येचा समाज चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला जातात. आता ऐका लक्ष देऊन. चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला ज्यावेळेला सगळा समाज गेला त्या ठिकाणी काही भिल्लांनी जंगलातल्या भिल्लांनी बघितलं अयोध्येचा राजकुमार चतुरंगिनी, अयोध्येचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन आलेला आहे भरत. मग तिकडे चित्रकूट पर्वतावरती रामप्रभू जानकी माता आपल्या पर्णकुटी समोर बसल्या होत्या आणि लक्ष्मणजी आपल्या पर्णकुटी समोर बाणाला धार लावत बसले होते. एवढ्यात खालून काही भिल्ल पळत आले. प्रभूजी 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 प्रभूजी, अयोध्येचा राजकुमार भरत चतुरंगिनी सेना घेऊन जंगलात आलेला आहे. हे ऐकलं महाराज रामप्रभून आनंद झाला चेहऱ्यावरती. पण ज्या वेळेला हे लक्ष्मणानं ऐकलं चतुरंगिनी सेना घेऊन भरत जंगलात आला म्हणजे भरत दादाला मारायला आला. लक्ष्मणाला वाटलं ज्या अर्थी सैन्य घेऊन भरत जंगलात, शेवटी कैकईचं पोरग आहे, दादाला मारायला भरत आला म्हणून लक्ष्मण बाणाला धार लावणारे लक्ष्मण हातात धनुष्य बाण घेऊनच उठले. राम प्रभूंच्या समोर आले. सुना भैया आपने, सुना भैया आपने, रात दिन रो रहे थे, मुझे मेरे भरत की याद आती रे लखन, मुझे नींद नहीं आती रे लखन, भरत की याद आती रे लखन. सुना आपने, निष्कंटक राज्य करने के लिए आ रहा है. उसको क्या लगता है मेरा श्री राम अकेला है? आने दो भैया, आने दो.
जैसा हाथी शेर को चिर डालता है वैसा मैं मार डालूंगा भरत को। मुझे पूरा विश्वास है प्रभु, विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कई का दुधिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता। रामप्रभू म्हणतात, लखन अरे असं काय बोलतोयस तू? अरे माझ्या भरतासारखा साधू जगात शोधून सापडायचा नाही दादा. ठीक आहे लक्ष्मण. तितक्यात चतुरंगिनी सेना भरतानं चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला थांबवली. भरत, शत्रुघ्न, सुमंत प्रधान तिघच वरती गेले चित्रकूट पर्वतावरती. आता जगाच्या मालकाला रामप्रभूला कळालं माझा भरत मागच्या दारातून आलेला आहे. पण जोपर्यंत भारताच्या विरोधात बोलणारा लक्ष्मण भेटा म्हणत नाही तोपर्यंत मी भरताला भेटणार नाही. पण महाराज, लक्ष्मणावर एवढा परिणाम झाला, एवढा परिणाम कशाचा? ज्या ठिकाणाहून भरतानं लक्ष्मणाला पाहिलं तिथूनच भरतानं लक्ष्मणाला साष्टांग दंडवत घालायला सुरुवात केली. लक्ष्मणच्या लक्षात आलं, अरे ज्या भरताच्या बाबतीत मी असं बोलतो मला साष्टांग आल्या पहिल्यांदा भरतजी मनातल्या मनात म्हणत ते, लखन आप भाग्यवान हो, तुम्हाला दादाची सेवा घडते, आम्ही आभागी आहोत म्हणून दंडवत घालत होते भरतजी. आणि मग पळतात आले लक्ष्मणजी, प्रभूजी भैया भरत आलेला आहे, जा भेटा त्यांना. आले महाराज, झाली भेट. महाराज इकडून रामप्रभू इकडून भरतजी, दोघांची सारखीच अवस्था. कोणतं वनवासात गेलंय हेच लक्षात येत नाही, सारखी अवस्था. कडकडून भेटले दोघ जण एकमेकाला. जसं मुलगा बापाच्या गळ्याला बिलगतून रडतो ना, तसं भरतानं रामप्रभूच्या गळ्याला बिलगली आणि रडायला सुरुवात केली. खूप रडतो भरत, खूप रडतो. पण रामप्रभू रडत नाही. कुठपर्यंत रडत नाहीत? खांद्यावरती भरताचं डोकं आहे रामप्रभूचा आणि रामप्रभूचा हात भरताच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत रडत नाहीत परमात्मा. पण ज्या वेळेला भरताच्या डोक्यावरचा हात भरताच्या पाठीवर आला, निस्ती हाडं लागली भरताच्या पाठीची, निस्ती हाडं. मग जगाच्या मालकाने हमरडा फोडला, हे भरत क्या हालत करके रखा है रे, मेरे लिए तूने. खूप रडतात. दोघा बंधूची भेट झाली, लक्ष्मण भरताची भेट झाली, रामप्रभूची शत्रुघ्नाची भेट झाली. विनंती केली, सगळ्या माता आले, सगळ्या गुरुदेव वशिष्ठ जी आलेले आहे, प्रजा आलेली आहे. आणि मग रामप्रभूला घेऊन चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला सगळा समाज उभा आहे. चित्रकूट पर्वत उतरत आहे, सोबत सुमंत आहे, रामप्रभू, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न, जानकी माता खाली उतरत आहे. सगळा समाज पाहत होता. आता सगळ्या समाजाला असं वाटत होतं, तीन माता उभ्या होत्या. डाव्या भागाला कैकेयी, मध्यभागी सुमित्रा, उजव्या भागाला कौशल्या. सगळा समाज पाहत होता. सगळ्या समाजाला असं वाटत होतं, आता राम जे आलेले आहेत, बस आता पहिल्यांदा रामप्रभू कौशल्यला भेटतील असं समाजाला वाटायचं. अगोदर पहिल्यांदा रामप्रभू कौशल्याला भेटतील, नाहीतर गुरुदेव वशिष्ठजीला भेटतील, नाहीतर सुमित्रेला भेटतील. पण महाराज रामप्रभूने जे पावलं टाकली ती कैकेयी मातेच्या दिशेने. ऐका बरं, कैकेयी मातेच्या दिशेने पावलं टाकली. समाज कुजबुज करायला लागला. अरे कैकेयीकडे कसं काय चालले? प्रभूला काहीच कळत नाही. जिने वनवास दिला तिच्याकडे परमात्मा पहिली भेट घेण्यासाठी, तिच्या दर्शनासाठी तिच्याकडे, समाजाकडे लक्ष न देता परमात्मा कैकेयीच्या दिशेने निघाले. पश्चाताप झाला. कैकेयीला उभी होती, कैकेयी खाली बसली. राघव माझ्याकडे येऊ नको, माझ्याकडे येऊ नको राघव. तितक्यात एका गर्दीतून आवाज येत होता. तेवढ्या एका गर्दीतून आवाज यायला लागला, उनका दर्शन मत लो दादा, उनका दर्शन मत लो, वो तो चांडायनी है, वो तो सर्पिनी है, रघुकुल को डंक लगाने वाली काली सर्पिनी है दादा, उनका दर्शन लेते हो आप. कोणाचा आवाज? भरताचा. उनका दर्शन लेते हो आप, उनका दर्शन मत लो दादा. रामप्रभू म्हणतात, नाही रे भरत, ये तो मेरी माँ है. नहीं दादा, ये तो किसी पापी की माँ हो सकती है.
आपकी माँ तो कौशल्या है। राम प्रभु म्हणतात नाही बेटा भरत, ये तो मेरी माँ नहीं, ये तो मेरी जननी है। जननी, आपकी जननी तो कौशल्या है। नाही भरत, ऐका, राम प्रभूचा जन्म, राम प्रभूची जननी कौशल्या आहे, पण कैकेयीला जननी का म्हणतात याचं उत्तर रामप्रभू भरताला देतात। भरता, माझा जन्म जरी कौशल्येपासून झाला असला तरी खरी माझी जननी कैकेयी आहे। म्हणजे कस काय प्रभू, कस काय भैया? अरे माझा जन्म जरी कौशल्येपासून झाला असला पण संबंध रामायणाचा जन्म या कैकेयी पासून झालाय, म्हणून ही माझी खरी जननी आहे। प्रथम राम भेटी कैकेयी, पहिल्यांदा राम प्रभू कैकेयीला भेटतात। पश्चाताप झाला कैकेयीला, अरे ज्याला 14 वर्षाचा वनवास दिला आणि सख्या पोराला राज्य मागितलंय, राजगादी मागितली, त्या भरताने माझा त्याग केला, ज्याला वनात पाठवलं तो पहिल्यांदा माझ्याकडे येतोय। कैकेयीची भेट झाली, कौशल्या मातेला परमात्मा भेटतात, सुमित्रा मातेला गुरुदेव वशिष्ठजीला मोठ्या आदराने चित्रकूट पर्वतावरती नेतात। त्या ठिकाणी 4 दिवस मुक्काम होतो। राजा जनकजी त्या ठिकाणी रामप्रभूला भेटण्यासाठी येतात। ऐका, राजा जनकाची आणि जानकीची भेट होते ती चित्रकूट पर्वतावरती। 4 दिवस मुक्काम होतो। बातमी कळते रामप्रभूला, लक्ष्मणजीला, दशरथ महाराज स्वर्गवासी, ही बातमी कळते। त्या ठिकाणी परमात्मा लक्ष्मणजी पिता मरण पावल्याच्या नंतर ज्या ज्या विधी केल्या जातात पूर्ण विधी पुन्हा गुरुदेव वशिष्ठजी त्यांच्याकडून करून घेतात आणि 1 दिवसाची घटना, सगळ्या समाजाला, भरताला रामप्रभूनं समोर बसवलं। ऐका लक्ष देऊन, चित्रकूट पर्वतावरती सगळा समाज बसलेला आहे, भरतजी समोर बसलेले आहे। रामप्रभूने विचारलं, भरत, आपल्या बाबाला, आपल्या दशरथ महाराजाला स्वतःचा प्राणप्रिय होता का वचनप्रिय होत? दादा, आपल्या बाबाला तर वचनापेक्षाही, प्राणापेक्षाही रघुकुलाचं वचन प्रिय होत। मग आई भरत, एक वचन सांभाळण्यासाठी मी वनात आलो, राजगादीचं वचन तू सांभाळलं पाहिजे, रघुकुलाचं वचन आहे तू सांभाळलं पाहिजे। ताडकन उठले भरतजी, या रामकृष्ण, ताडकन उठले भरतजी आणि भरतजीने सांगितलं, दादा भैया मर जाऊंगा, पण राजगादीचा स्वीकार करणार नाही। ऐका, राजगादीचा स्वीकार करणार नाही म्हणतात भरतजी। मग काहीतरी आधार द्या, पण मी राजगादीचा स्वीकार करणार नाही। मग परमात्म्याने त्या ठिकाणी पादुकेचा अवतार धारण केला, पादुका दिल्या भरताच्या हातात। भरतानं पादुका घेतल्या आणि विनंती केली की भरताला, भरता 14 वर्ष आम्हाला काही कार्य करायचंय, तुम्ही अयोध्येत निघून जा। महाराज भरताच्या डोळ्याला पाणी आलं, आता भरतजी निघणार आहेत। रामप्रभूंच्या पादुका डोक्यावरती घेतल्या, निघाले भरतजी। पण निघाल्याबरोबर पुन्हा रामप्रभूकडे वळून पाहिलं आणि सांगितलं, दादा निघालो, चाललो दादा, 14 वर्ष तुमची वाट पाहणार, शेवटचा सूर्य मावळेपर्यंत तुमची वाट पाहणार, आणि जर 14 वर्षात शेवटचा सूर्य मावळेपर्यंत जर तुम्ही नाही आले तर हा भरत चितेत उडी घालणार, जीव देणार। निघालो दादा, निघाला भरत। सगळा समाज भरतासोबत अयोध्येत येतात आणि अयोध्येच्या सिंहासनावरती पादुकेची स्थापना करतात। माझा दादा जर या अयोध्येत नाही तर या भरताला सुद्धा अयोध्येत राहण्याचा अधिकार नाही। मग राजगादीवर पादुकेची स्थापना केली, भरतानं अयोध्या सोडली, अंगावरती भगवे वस्त्र वल्कल धारण केली आणि तोच भरत नंदीग्रामामध्ये गेला, तिथे एक भुयार केलं आणि तपश्चर्या करीत बसला। कोण? भरत। सावत्र भावासाठी
अन्नाचा त्याग केला, 14 वर्ष तपश्चर्या करला. जोपर्यंत माझा दादा अयोध्येत येत नाही तोपर्यंत हा भरत सुद्धा अयोध्येत